झालाय 11:55 इथे तिथून पुढे 40 मिनिटं काउंटडाऊन केलं जातील. योगेश इथे मात्र मागे परतले, त्याची जागा घेतली. प्रणय आलेत आणि या चेंडूवरती देखील विकेट आले. वाह, इथे मात्र सलगचा दुसरा घात. पहिली हॅट्रिक होईल का हे देखील पाहायचं आहे. तुषारने इथे मात्र 2 खेळाडूंना गोल्डन डकचा शिकार केलाय. जबरदस्त गोलंदाजी. पहिलीच विकेट योगेशच्या स्वरूपात, त्यानंतर दुसरी विकेट प्रणयच्या स्वरूपामध्ये आले. जर हॅट्रिक झाली तर 1000 रुपयाचा मानकरी ठरणार आहे हा खेळाडू. धर्मेंद्र दाभोळकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे, ते दिलं जाणार आहे. निश्चितच हॅट्रिक करा, 1000 रुपये घेऊन जा, अशी स्कीम चालू आहे सध्याच्या घडीला गव्हाणी प्रीमियर लीग मध्ये. आणि ती स्कीम अजून देखील कोणाला लागू झाली नाहीये. पाहिजे इथे ही संधी आहे सध्याच्या घडीला. तुषारला कौतुक करावं लागेल. तुषारचं इथे चर्चा देखील झाली. तुषार एक चांगले गोलंदाज देखील आहेत. यावर्षी चांगलं क्रिकेट देखील खेळतात, यावर्षी फॉर्म मध्ये आहेत. आणि म्हणूनच मैत्री 11 संघ या संघाने या खेळाडूला आपल्या संघामध्ये स्थान दिलं. आणि महत्वाचं षटक जे पॉवर प्लेचे षटक आहे ते हाताळण्यासाठी अनुभवी गोलंदाज तुषारला इथे मात्र गोलंदाजीच्या अटॅकवरती आणलंय. बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावरती दीपक आले, दीप प्रज्वलित करण्यासाठी. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. दिव्या गतीने टाकलेला होता हा चेंडू, हलक्या हाताने पुश केले, सावरण्याचा प्रयत्न केला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली. बॅटचा संपर्क नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली. निश्चितच धावसंख्येचं टोटल 2 गड्याच्या बदल्यावरती 1 धावा. निश्चितच सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु सुरुवात जरी खराब झाली असेल तरी आपल्याला शेवट हा निश्चितच चांगला करायचा आहे. सुरुवात अपयशानेच होते, परंतु त्या अपयशानेच यश मिळते आपल्याला. ओहो, या चेंडूवरती वा वा वा, ओर हॅट्रिक इथे मात्र होर होत असताना पाहायला मिळते. थँक्यू डीजे. टाळ्यांचा गजर मित्रांनो तुषार साठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी केली या गोलंदाजाने, काबिले तारीफ. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर फलंदाजांचा बोलबाला राहिला होता, परंतु सध्याच्या घडीला तुषारने आज अभ्यास केला या स्पर्धेमध्ये. जबरदस्त गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. टाळ्यांचा गजर देखील झाला तुषारसाठी. का झाला तर स्वतःला सिद्ध केलं या खेळाडूने, आणि म्हणूनच टाळ्यांचा गजर देखील झालाय. तुषारचे आतापर्यंत 4 चेंडू झाले, त्यामध्ये 3 विकेट आले आहेत और हॅट्रिक केले. हॅट्रिक साठी तिसरा चेंडू निश्चितच लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा ऍड करणारा. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर मनामध्ये ती भीती आहे, आणि त्या भीतीने कुठेतरी हा फटका जो आहे तो सावधतेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, जर यशस्वी व्हायचं असेल तर त्या मनातल्या भीतीला कुठेतरी बाजूला सारावं लागेल, कारण का ती भीतीच आहे जी आपल्याला पराभवाचं आमंत्रण देते. आणि म्हणूनच निर्भयपणे इथे मात्र बॅटिंग करावी लागेल. भय महत्वाचा नाहीये, निर्भय होणं महत्वाचं आहे. ओहो, निश्चितच थोडासा बाउन्स, थोडासा बाउन्स, थोडासा बाउन्स. आणि इथे जर पाहायला गेलं तर डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू किती आत आले? तब्बल 5 चेंडू डॉट आत आले. जवळ जवळ जर पाहायला गेला तर लेग बायच्या स्वरूपामध्ये जवळ जवळ जर पाहायला गेला तर मेडन षटक हाताळले. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिलं मेडन षटक तुषारच्या नावावरती. तुषार म्हटलं की लय हुशार, आणि तोच हुशारगिरी इथे दाखवत असताना तुषार आपल्याला पाहायला मिळालाय.
नावातच टॅलेंट आहे कारण का या तुषारनेच जर पाहायला गेलं तर तुषार यादव हे लांजा जिल्ह्यातील रांजा तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू तुषार यादव आपण त्यांना देखील पाहिलं. या लांजाचं नाव मोठं करणारा खेळाडू आपल्याच जवळचं गाव आहे पुनस, या पुनस गावाला बिलॉंग करणारा तुषार यादव. निश्चितच तुषारचं नाव आलं म्हणूनच त्याचा थोडासा उल्लेख आला कारण का तुषारने देखील या लांजा तालुक्याला खूप सारे स्टार दिले, कित्येक खेळाडू घडले त्याच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्यामध्ये माझा देखील मोलाचा वाटा कारण का लांजा संघातून मी देखील कित्येक वर्ष खेळलो देखील. हो याच चेंडूवरती इथे पाहायला गेलं तर बॅकफुटला जाऊन इथे मात्र इथे कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये हा फटका खेळला गेला. फटका तर चांगला केला, सिंगल तर आले तोपर्यंत इथे जर पाहायला गेलं तर सिंगल धाव ऍड झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. या मॅच मध्ये पार्टनरशिपची आवश्यकता आहे, या मॅच मध्ये संयमाची आवश्यकता आहे. चला रियांश 11 संघ. ओहो या चेंडूवरती काय वार केला, वाह सुपर से ऊपर, कामगिरी जबरदस्त. महालक्ष्मी वॉरियर्स संघ मिथिल विचारे आपण यायचंय कारण का अल्पेश गुरव इथे टॉस साठी सज्ज होत असताना पाहायला मिळते. चला मिथिल यायचा, नाणेफेक करून घ्यायचे आपल्याला. शॉर्ट पिच मध्ये चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न केलाय, बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र फटका केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले, परंतु इथे जर पाहायला गेलं तर झेल सोडलाय, परंतु तोपर्यंत सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 9 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. एक चांगला फटका जो आहे तो सजवला गेलाय, कोणाच्या बॅटमुळे आलाय तो फटका, दीपक रेवाळेच्या. जबरदस्त बॅटर आहे, याच्याकडे ती क्षमता आहे आणि आज ती क्षमता पुरेपूर दाखवावी लागेल खेळाडूला. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, सुरेख चेंडू आत आला जातोय. निश्चितच हा चेंडू डॉट देखील आलाय. रुपेश देखील सांगतायत तुम्ही षटकार माझ्यावरती लगावलाय जरूर, परंतु रोखण्याची क्षमता माझ्याकडे देखील आहे. एक चूक मी केली आहे, फुलर लेनचा चेंडू टाकलाय, परंतु त्यानंतर थोडीशी लेंथ मागे खेचले मी देखील. हो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर कव्हरच्या डोक्यावर फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले गेलेत, नन्ना मुन्ना क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो देखील एफर्ट दाखवताना पाहायला मिळतोय. धडपडतायत खेळाडू, परंतु इच्छितच पुन्हा एकदा उभे राहून जिद्दीने इथे मात्र लढाई ही सुरुवात केली या संघाने. मैत्री 11 संघ आणि त्यांच्या विरोधात श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघ खेळताना पाहायला मिळतोय. धावफलक आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 11 धावा 3 गड्यांच्या मोबाईलवरती. या 3 गडी तुषारने आपल्या चातुर्याने मिळवलेत. पहिलं षटक मेडल पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. ओहो इथे मात्र जर पाहायला गेलं तर फटका चांगला गेला. ओहो मित्रांनो टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू निश्चितच एक जबरदस्त क्षेत्ररक्षक असेल. मित्रांनो पप्पू चव्हाण सर यांच्या माध्यमातून तन्मयसाठी या एफर्ट साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि ते कॅश प्राइज ही इनिंग झाल्यानंतर तन्मयने घेऊन जायचं आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षक येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू क्षेत्ररक्षणामध्ये चातुर्य दाखवेल. अशाच प्रकारे जर याला मार्गदर्शन लाभलं तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये गव्हाण्यामधून एक खेळाडू या टेनिस क्रिकेट पटलावरती राज करेल. हे आत्ताच लिहून घ्या मित्रांनो, जर या खेळाडूवरती मेहनत घेतली तर येणाऱ्या काळामध्ये, कारण का पहा इन्व्हॉल्व आहे हा खेळाडू, प्रत्येक वेळेला इन्व्हॉल्व होऊन खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजेच क्रिकेटचं नॉलेज आहे या खेळाडूला. थोडस त्याला गुरुची आवश्यकता आहे. ते मार्गदर्शन करणारा खेळाडू जर मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू गव्हाण्याचं नाव 7 समुद्रात पार घेऊन जाऊ शकतो असा हा खेळाडू आहे. मॅच कडे पुन्हा एकदा जातोय तिसऱ्या षटकासाठी. प्रतीक येत आहेत बॅचल किशीकडा, यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, परंतु इथे लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने इथे चेंडूला अडवले. फेकी करतील तोपर्यंत इथे सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. सिंगलने धाव संख्येला वाढवले. आतापर्यंत 14 धावा फलकावरती लागले जात आहेत. 14 धावा फलकावरती लागलेत प्रतीक आले गोलंदाजीसाठी.
14 धावा फलकावरती लागले जात आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, तुमची जिंकण्याची तीव्रता यावरती तुमचं यश अवलंबून असतं. ती तीव्रता दाखवावी लागेल. त्यासाठी आपल्याला या मॅच मध्ये थोडंसं संयम राखावं लागेल. ओहो, हा चेंडू वेगात टाकलाय. जबरदस्त चेंडू इथे मात्र हाताला जातोय आणि इथे थोडस जर पाहायला गेलं तर गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते पंचाच्या माध्यमातून. चला, महालक्ष्मी वॉरियर्स संघ कर्णधार मिथिल विचारे आपल्या जवळ, आपल्यापर्यंत जर आवाज जात असेल तर आपण कॉम्बॉक्स जवळ यायचं. मिथिल विचारे, ओहो, या चेंडूवरती स्लाइस केला, फटका टच केलाय कोरपॉनच्या डोक्यावरून. डीपला प्रोटेक्शन आहे तोपर्यंत 2 धावा फलकावरती ऍड होतील. 2 धाव्याने धावसंख्या जर टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर निश्चितच 16 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. 16 धावा या फलकावरती आहेत. निश्चितच जर पाहायला गेलं तर संघर्षातून, अडचणीतून मात करत हा संघ पुन्हा एकदा उभारी घेण्याचा प्रयत्न करतोय. ओहो, चांगला चेंडू आहे का? चांगला चेंडू आहे. उजव्या थोडसा बाहेर ठेवलाय आणि त्यानंतर फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या जैसे ते स्थितीमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या टोटल आतापर्यंत 16 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना जवळजवळ 16 चेंडू झालेत, 16 धावा आलेत. म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती सिंगल ही आपल्याला पाहायला मिळते. ओहो, चांगला चेंडू इथे तर पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस होता, त्याच्यावरती आक्रमण केलं जातंय. एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मिड ऑफच्या मधून आपण का केलाय. डीपला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल तर आली आहे. सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ होईल. 17 धावा फलकावरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. एक चेंडू शिल्लक आहे. प्रति गोलंदाजीच्या अटॅक वरती त्याच्या विरोधात जर पाहायला गेलं तर दीपक रेवाळे आपल्याला पाहायला मिळते. दीपक रेवाळे आणि दीपक मोहिते ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चांगला चेंडू मिड विकेटला फटका केलाय. डीपला आहे प्रोटेक्शन. सिंगल तर आली आहे आणि त्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक राखण्याचा इथे प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सक्सेस झालाय. आणि जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले. 3 षटकाचा खेळ संपुष्टात. 18 चेंडू 18 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागले जातात. तुषारचं षटक जबरदस्त राहिलं. 3 विकेट मिळेल षटक हे पाहायला मिळालं आणि म्हणूनच सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर मल्लिकार्जुन वसिफ बाबा 11 आज संघ थोडंसं अडचणीत आहे, परंतु आज संघ उभारी घेईल यात शंका नाही आहे. थोडंसं सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया आणि लगेचच करंबे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. करंबे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. यानंतरची मॅच महालक्ष्मी वॉरियर्सच्या विरोधात रियांश 11 या संघामध्ये लढत पाहायला मिळेल. एका बाजूला मिथिल विचारे तर दुसऱ्या बाजूला तर 24 फलकावरती नाणेफेक झाली. इथे रियांश 11 च्या विरोधात महालक्ष्मी वॉरियर्स या संघामध्ये नाणेफेक झाली आणि नाणेफेकीचा कौल रियांश 11 संघाच्या बाजूने लागला आणि त्यानंतर त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलाय. यानंतर आपल्याला पाहायला भेटतील 2 मातब्बर संघ. एका बाजूला अल्पेश गुरु असतील तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर
मिथिल विचारे असतील, एका बाजूला आयकॉन काढायचा जर विचार केला तर वैभव करंबे असतील, तर दुसऱ्या बाजूला सुहास चव्हाण म्हणजे बप्पू चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे एक आयकॉन तगडे आहेत आणि त्याचबरोबर संघ मालक देखील तगडे आहेत. म्हणजे मॅच ही जबरदस्त होणार आहे यानंतरची. परंतु सध्याची मॅच देखील चांगली पाहायला मिळते. मैत्री 11चा संघ त्याच्या विरोधात श्री मल्लिकार्जुन वसिकबाबा 11 महेश रेवाळे संघ मालक आहेत. ओहो, या चेंडूवरती स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या डोक्यावरून थोडस जर पाहायला गेलं तर फटका खेळायचा होता, परंतु फटका खेळता आला नाहीये आणि चेंडू जातो इथे मात्र सीमारेषे लगत, परंतु अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा आलेत. या चेंडूवरती जरा अप्पर कट केला असता तर निश्चितच कुठेतरी धावा देखील आल्या असत्या. फक्त दिशा देणं गरजेचं होतं. थोडस बाउन्स देखील पाहायला मिळालं होतं. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 26 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आलेत. गोलंदाजीसाठी तुषार पाहायला मिळत आहेत. ओहो, हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे आणि म्हणूनच हा चेंडू जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा टाकावं लागेल या खेळाडूला. हा चेंडू आपल्याला पुन्हा टाकावं लागेल, कारण की जर पाहायला गेलं तर निश्चितच रिवाचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सिंगल धाव इथे ऍड होईल इथे मात्र आता पाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आली. निश्चित पंचाचा इशारा देखील आला. पाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये तोपर्यंत इथे धाव फलकावरती धावा ऍड झालेत. आतापर्यंत 28 धावा. निश्चित चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. तुषारला पण गोलंदाजीच्या अटॅक वरती पाहतोय. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक या खेळाडूने टाकलंय. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव. पहा, पहिलं षटक आपण चांगल्या रीतीने टाकलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला म्हणजे मेंटली प्रेशर इथे आपल्यावरती पाहायला मिळालं. ते प्रेशरला आपल्याला हँडल करावं लागेल. संयम महत्वाचा आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु आपण कमबॅक करू शकतो. हा इरादा आपला असणं महत्वाचं आहे. हो, इथे मात्र टॅप केला जातोय. या पॉइंटला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या पद्धतीतून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 30 धावा फलकावरती लागले जात आहेत. आतापर्यंत मी म्हणेन धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणले, कारण का आपण पाहिलंय मल्लिकार्जुन वसिकबाबा 11 संघ हा तगडा संघ आहे. गेल्या वर्षी देखील जबरदस्त खेळला होता हा संघ. ओहो, हा चेंडू निश्चितच जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. थोडासा वेग कमी होता या चेंडूवरती आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो फलंदाजासाठी थोडासा दिक्कत पैदा करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 30 धावा. शेवटचा चेंडू आहे, कारण का जर पाहायला गेलं तर 2 चेंडू जे आहेत ते आपण एक्स्ट्रा फेकलेत. ओहो, हा चेंडू पाहायचा आहे कशा प्रकारे टाकलाय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आहे का हे देखील पाहावं लागेल. नाहीये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. निश्चितच लेग स्टिक वरून हा चेंडू जो आहे तो ट्रॅव्हल झालाय आणि म्हणूनच या चेंडूवरती एक धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मध्ये सिंगल आले. म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 31 धावा या धाव फलकावरती लागले जातात. 4 षटकाचा खेळ संपुष्टात आहे. 31 धावा धाव फलकावरती आहेत. जिंकण्याची
क्षमता ज्याच्यामध्ये आहे असा अजिंक्य, ज्याला कोणीही पराभूत करू शकत नाही असा अजिंक्य, तो गोलंदाजीसाठी आल्यानंतर पहिला चेंडू त्याचा इथे जर पाहायला गेलं तर डॉट देखील आलाय. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव नाही, डॉट चेंडू आलाय पाहिजे. धावसंख्या इथे फक्त 31 या आकड्यावरती विराजमान होते. आता वेळ आली आक्रमण चढवण्याची, कारण का 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि इथून पुढे कुठेतरी आपण 60+ धावांचा विचार करणं गरजेचं आहे. ओहो, फुल टॉस होता, फुल टॉस होता. फुल टॉस वरती इथे जर पाहायला गेलं तर टप्पा थोडासा लेग स्टिकच्या बाहेर होता आणि म्हणूनच हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी. अजिंक्य देखील सांगतायत चूक झाली, मान्य आहे मला, फक्त मला ती चूक सुधारण्याची एक संधी द्यायची आहे आणि तेच केलंय संघ सहकार्याने. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय, फटका फसला आणि अजिंक्यने आपल्या संघासाठी एक महत्वाची विकेट मिळवून दिली. निश्चितच जर पाहायला गेलं तर महत्वाची विकेट इथे तर पाहायला मिळाली. दीपक रेवाळे तर पाहायला गेलं तर 17 धावांचं योगदान दिलं. या व्यक्तिमत्वाने खरंच कौतुकास्पद एक पारी खेळली आहे, संयमाची पारी, जिथे गरज होती, कारण का 3 विकेट आल्या होत्या आणि तेव्हाच या खेळाडूने जर पाहायला गेलं तर संयमाची पारी खेळली होती. एक षटकार, 2 षटकार देखील लगावले होते या खेळाडूने आणि इथे मात्र अजिंक्यने या तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवून दिली. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर स्लाइस करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. निश्चितच सिंगल तर आले, डबलचा इथे मात्र प्रयत्न होईल, तिसऱ्याचा होईल का प्रयत्न नाही झालाय. प्रयत्न तर जरूर केले गेले, परंतु या प्रयत्नामध्ये थोडस जर पाहायला गेलं तर अपयश आलंय. परंतु इथे मात्र सातत्याने जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडस आपल्याला कुठेतरी कामगिरी उंचावी लागेल, कारण का क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. कारण का क्षेत्ररक्षक हेच आपल्या या संघाचे मजबूत कणे म्हणून ओळखले जातात. तर ज्या संघाचा कणा हा मजबूत आहे, निश्चितच या चेंडूवरती फिंगर अप. महत्व म्हणजेच
तेजस गवळी सर यांचा आज वाढदिवस आहे. तेजस गवळींना इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा असेल. तेजस गवळी सर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. कट्टर राज समर्थक आणि त्याचबरोबर महालक्ष्मी वॉरियर्सचे एक जर पाहायला गेलं तर कंदे समर्थक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सर आपलं देखील सर स्वागत आहे. इथे जर पाहायला गेलं तर निश्चितच धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 35 धावा फलकावरती. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर जवळजवळ मैत्री 11 संघाने अपोजिट संघाला जर पाहायला गेलं तर जखडून ठेवलंय. परंतु ही जंजिरे आहेत ते तोडावे लागतील. जे मनामध्ये जे विचार आहेत ते पॉझिटिव्ह विचार आणावे लागतील. कारण का त्या पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये जर पाहायला गेलं तर जी ताकद आहे ती कोणामध्येच नाहीये. ते विचारांमधली ताकद इथे मात्र वाढवावी लागेल. कारण इथे आपण कुठेतरी जर पाहायला गेलं तर विळख्यामध्ये अडकलो गेलोय आणि या विळख्याला जर तोडायचं असेल तर इथे आपल्या विचारांची ताकद थोडीशी वाढवावी लागेल. धावसंख्या आतापर्यंत 35 धावा फलकावरती लागले जाते. हो या चेंडूवरती बिरकावून दिलाय. फटका चांगला केलाय. स्वतःला रोल केलं आणि त्यानंतर एक जबरदस्त असा फटका केला गेलाय. धावा फलकावरती निश्चितच ही मॅच चांगली होणार यात शंका नाहीये. शेवटचं षटक प्रगती पथावरती असणार. 39 धावा लोअर स्कोरिंगची मॅच कदाचित होईल. परंतु लोअर स्कोरिंगच्या मॅचेस याच नेहमीच घातक देखील ठरलेत. हो या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सिंगल तर फलकावरती ऍड होतीच. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती. 40 धावा फलकावरती लागले जात आहेत. निश्चितच दीपक दीपकचा इथे मात्र संघर्ष पाहायला मिळाला. दीपक रेवाळे असतील, दीपक मोहिते असतील, त्यानंतर आता जगडीला स्वप्नील यांनी देखील आपल्या संघासाठी छोटस का होईना योगदान दिलं. हा चेंडू थोडासा रेंजच्या बाहेर होता आणि म्हणूनच एक्स्ट्रा धाव इथे संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धाव रोखावे लागतील. कारण का एक धाव इथे डॉट आलाय. जो मगाशी एक्स्ट्रा धाव बहाल केली होती त्याची भरपाई केली आहे. परंतु मित्रांनो इथे एक डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. जर एक धाव ऍड झाली तर अपोजिट संघ इथे ज्या एक धावेसाठी संघर्ष करतोय ती एक धाव आपण गिफ्टेड बाल केली तर त्यांच्यावरचं जे प्रेशर आहे ते हटणार आहे. प्रेशर महत्वाचं आहे. प्रेशर सातत्याने ठेवणं गरजेचं आहे. हो इथे जर पाहायला गेलं तर फटका फसला आणि त्यानंतर विकेट आली. षटक आहे अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना देखील पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील कमबॅक केलाय. हो या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर फटका तितकासा प्रॉपर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणूनच सिंगल धाव फलकावरती ऍड होती. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 42 धावा फलकावरती. शेवटचं षटक अनिकेत चांगला हात आहे आतापर्यंत. निश्चितच कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये राहिली त्याची. स्लॉगरचं षटक हातात आहेत. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय. नन्ना मुन्ना क्षेत्ररक्षक हो प्रयत्नांसाठी टाळ्या वाजल्यात. निश्चित जबरदस्त प्रयत्न केले गेलेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय आणि त्याच माहितीपत्र जर पाहायला गेलं तर धावा जे आहेत ते सेव्ह केले जात आहेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत या 2 धावा आहेत ना सर? 2 धावा आहेत ना? ओके.
पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त अशी कामगिरी केली तर महिने. होणार यात शंका नाही, कारण का लोड स्कोरिंगची मॅच आहे आणि मल्लिकार्जुन स्पोर्ट्स संघाचा इथे रेकॉर्ड आहे की लोड स्कोरिंगच्या मॅचेस आज संघ जबरदस्त ताकदीने खेळतो आणि ती ताकद इथे बद्दल दाखवताना प्रत्येक वेळेला पाहायला मिळालाय आणि ती ताकद दाखवण्यासाठी महेश गोलंदाजीच्या अटॅक वरती पहिला चेंडू बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय, सुपर से ऊपर, वा पंच मध्ये ताकद आहे. थँक्यू डीचे पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, पहिला चेंडू इथे मात्र वार करणारा पाहायला मिळालाय, चौकार आलाय. 4 धावेने इथे मात्र धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच पहिल्या चेंडूवरती चौकार म्हणजे सुरुवात घातकतेने केली आहे रुपेशने. ओहो, पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन फटका केलाय, पॉइंटच्या दिशेने अलका हाताने घेऊन काढलाय. जर स्लाइस केला असता तर जर ताकद लावली असती तर निश्चितच
आपल्याला या चेंडूवरती देखील चौकार पाहायला मिळाला असता, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाही. बॅकफुट वरती गेले, हा थोडस लोड होत असताना पाहायला मिळाला हा चेंडू, आणि म्हणूनच या चेंडूवरती फक्त हलक्यात आणि पुश केलाय. सिंगल आले संख्या आतापर्यंत 5 धावा फलकावरती लागले जात आहेत गोलंदाजीसाठी. महेश पुन्हा एकदा सज्ज. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आले, झेल खाली, झेल टिपला जातोय आणि इथे आली आहे तुषार करंबेची विकेट. निश्चितच महेशने आपल्या संघासाठी तिसऱ्या चेंडूवरती सफलता अर्जित केली. हो, या चेंडूवरती थोडस फंबल होत असताना पाहायला मिळाले. फलंदाज या चेंडूवरती थोडस वेगळा फटका सजवायचा होता लेगबाईच्या स्वरूपामध्ये, धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल दोन व्यक्तिमत्वांचं. ते व्यक्तिमत्व आहेत ते म्हणजेच रमेश सोलकर सर आणि त्याचबरोबर ओमकार कोरेकर सर. कौतुक करावं लागेल. या रखरखत्या उन्हामध्ये सोपं नाहीये पंचाची भूमिका पार पाडणं. डोळ्यात तेल घालून इथे मात्र प्रत्येक डिसिजन द्यायचे. या चेंडूवरती फटका चांगला केलाय. निश्चितच इथे क्षेत्ररक्षक येतोय बॅकअप देण्यासाठी, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या डोक्यावरून फटका सजवला होता आणि त्यानंतर 2 धावा तोपर्यंत ऍड केल्या गेल्या होत्या. क्षेत्ररक्षकाच्या मदतीतून चांगले प्रयत्न झाले. बाउंड्री लाईन रिषा पार करण्यापासून चेंडूला अडवलं, तोपर्यंत 2 धावा. संख्येचं टोटल 8 धावा फलकावरती. हो, या चेंडूवरती बॅकफुट वरती जाऊन इथे हलक्या हाताने खेळून काढले. सिंगलला इथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केले. ज्याप्रमाणे रुपेश इथे मात्र बॅटिंग करतायत, कौतुक करावं लागेल रुपेश यांचं. इथे समजदार वाला क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळते रुपेश. मित्रांनो, सक्सेस हे आपल्याला जर मिळवायचंय तर सक्सेस म्हणजे काय हे आधी जाणून घ्यावं लागेल. कोणीतरी इंग्लिश मध्ये म्हटलं देखील आहे, सक्सेस इज नॉट अ परमनंट अँड फेल्युअर इज नॉट अ फायनल. नेव्हर स्टॉप वर्किंग आफ्टर सक्सेस अँड नेव्हर स्टॉप ट्राईंग आफ्टर फेल्युअर. निश्चितच जरी अपयशी झाला तरी प्रयत्न करणं सोडायचं नाहीये, आणि जर सक्सेसफुली झाला तरी देखील आपण थांबायचं नाहीये. सक्सेस मिळवलं तर जर थांबलात तर ते सक्सेस तिथंच थांबलं जातं. आणि म्हणूनच सक्सेसफुली जर गाता यायचंय तर अखंडित प्रवास आपला चालत राहणं हे देखील गरजेचं आहे. म्हणजेच काय, चालाल तरच चालाल, सातत्याने चालावं लागेल आपल्याला या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आले तर म्हणजेच चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा म्हणजे आपल्याला सरासरीचा जर विचार केला तर कुठेतरी ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निश्चितच फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकांनी चूक केली. तोपर्यंत 2 आले तर तिसऱ्याचा होईल का प्रयत्न. 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. आणि इथे संघ सहकारी सांगतात रुपेश सर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये थांबायचं आहे. रुपेश दादा, आपल्याला इथे घाई करून चालणार नाहीये, तुझं मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. हो, या चेंडूवरती फटका फसलाय आणि इथे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत आहे, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळालाय. निश्चितच एफर्ट चांगली होती. इथे मात्र क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका सजवला. दोन स्लॅड मध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर 2 धावा तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 14 धावा फलकावरती लागले जात आहेत. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर
सिंगल ही धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते लेग पायच्या स्वरूपामध्ये आली आहे, म्हणजे संपर्क नाही आहे. सिंगल आली आहे, धावसंख्या वाढते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 15 धावा फलकावरती लागलेत. 15 धावा या फलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 15 धावा आपल्याला 7.5च्या सरासरी धावा बनवायचे होत्या. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, म्हणजे आपण सरासरीपेक्षा जास्त प्रयत्न केलेत. चांगले प्रयत्न आहेत. ओहो, या चेंडूवरती बाहेरच्या दिशेने इथे मात्र रूम देण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, आणि त्यानंतर थोडस जर पाहायला गेलं तर स्लाइस केलंय पॉईंटच्या डोक्यावरून. जबरदस्त फटका. तोपर्यंत 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा स्लाइस केलाय. जबरदस्त. वाह, काय फटका सजवलाय. परंतु थोडस आउटफील्ड खराब होती, आणि म्हणूनच नाही तर हा चेंडू जर पाहायला गेलं तर जवळजवळ चौकार देखील होता. परंतु नशिबाची साथ लाभली नाहीये. परंतु नशिबाला जर अडवायचं असेल तर आपल्याला सातत्याने कामगिरी करावी लागेल. 2 षटकाचा खेळ संपुष्ट झालाय. 2 षटकामध्ये 19 धावा या फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर सरासरी मेंटेन राखण्याचा प्रयत्न केलाय. 2 षटकामध्ये 19 धावा फलकावरती आलेत. पाहायचंय येणाऱ्या 24 चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू बाकी असतील, आणि या 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावा फलकावरती लागले जाते. 19 धावा फलकावरती अजून देखील 24 चेंडू 26 ची आवश्यकता आहे, म्हणजे सिंगल डबलने देखील ही मॅच जिंकली जाऊ शकते. 24 चेंडू 26 धावा. सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया आणि लगेचच मॅचकडे येऊया. डीजे ठेवू शकतो, आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला विचार विजयाचे असणं देखील गरजेचं आहे. आता मात्र 23 मध्ये 25 ची आवश्यकता देखील आहे. दीपक मोहिते गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इथे मात्र कव्हरला फटका खेळलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल तर तोपर्यंत ऍड होईलच. डबलचा इथे विचार नाही केलाय, कारण का फेकी चांगली झाली आहे. सिंगल आली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21 धावा फलकावरती लागले जात आहेत. 21 धावा फलकावरती. कोणीतरी म्हटलं देखील आहे मित्रांनो, आपला मेंदू हा सिनेमा गृह आहे, आणि जो आपण विचार करतो तोच इथे मात्र सिनेमा आपल्या या मेंदूमध्ये क्रिएट होतो. जो आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव आहे. आपल्या मेंदूला हा सिनेमा आहे जो विजयाचा सिनेमा दाखवावा लागेल, आणि म्हणूनच इथे चॅम्पियनचा इथे मात्र विचार करावा लागेल. या चेंडूवरती फटका जबरदस्त घेतलाय. फुलर लेनचा चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय, आणि त्यानंतर इथे मात्र विकेट आली आहे.
अजिंक्यच्या माध्यमातून सातत्याने कुठेतरी दावा बनवण्यासाठी सातत्याने विचार केले जात आहेत, परंतु घाई करून चालणार नाहीये. पुन्हा एकदा तेच म्हणेन, घाई करतायत थोडंसं अजिंक्य, स्वतःवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन येत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, फेकी सुद्धा चांगली झाली आहे. तोपर्यंत सिंगल असेल तो या धावफलकावरती संख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली आहे, म्हणजेच 25 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 3 षटकांचा केस संपुष्टात आलाय आणि या 3 षटकांमध्ये आतापर्यंत 25 धावा या धावफलकावरती लागले. तर सुमधुर संगीताची वेळ झाली आणि लगेचच आपण मॅच कडे येतोय. ट्वेंटी 25 धावा फलकावरती लागले जातात. 25 धावा फलकावरती बॅटिंग साठी अजिंक्य, एक युवा टॅलेंटेड खेळाडू. ओहो, इथे जर पाहायला गेला तर पाहायचं आहे फिंगर अप म्हणजेच काय OUT, आउट. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. निलंका चेंडू 20 ची आवश्यकता अजून देखील आहे. 17 चेंडू 20 धावा. इथे कहाणीमध्ये ट्विस्ट येईल का हे देखील पाहायचंय. 17 मध्ये 20 बनवायचे या मॅच मध्ये. 17 चेंडू 20 धावा. निश्चितच कहाणीमध्ये एक ट्विस्ट येईल का. इथे जर पाहायला गेलं तर अजिंक्यने 7 सोडले त्याचे, त्याचमुळे इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. मंदार आलेत मैदानाच्या आतमध्ये. मंदारला इथे मात्र स्ट्राइक वरती आपण पाहतोय. हो, इथे मात्र फ्लिक केलाय, रिझर मध्ये फटका केला जातोय. सिंगल तर आले फलकावरती, सिंगल आले आणि नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 26. 26 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. संयमीच खरी सर्वश्रेष्ठ रणनीती आहे आणि ती आपल्याला बाळगायची या मॅच मध्ये. ओहो, या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर पिडफले इथे मात्र फटका केला. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. पहा, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे आणि म्हणूनच हे 2 धावा अशक्य होत्या त्या शक्य देखील झाल्यात. 2 धावा धावसंख्येवरती ऍड होत आहेत. 2 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 28 धावा आपल्याला पार करायच्या आहेत. 45 धावांचं आव्हान. निश्चितच 45 धावा बनवायचे. इथे आपण 28 बनवलेत, म्हणजे आवश्यकता अजून देखील 17ची असणार आहे आपल्याला जिंकण्यासाठी. 17 धावा अजून देखील बनवायचे आपल्याला. हो, फुल टॉस आहे या चेंडूवरती. इथे मात्र फटका चांगला केलाय समोरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर आणि बिड ऑफच्या मधून फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन होतं, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तोपर्यंत 2 धावा आल्यात, म्हणजे 15 ची आवश्यकता असणार आहे. 2 धावा इथे मात्र लेस होत असताना पाहायला मिळाल्या, म्हणजेच 15 ची आवश्यकता अजून देखील आहे. 30 धावा झालेत आतापर्यंत फलकावरती. चेंडू असतील आपल्या हातामध्ये. 14 मध्ये 15 धावा बनवायचे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. थोडस जर पाहायला गेलं तर
महालक्ष्मी वॉरियर्स धावसंख्या धावून पोहोचले 35 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत म्हणजे जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असणार आहे. ही मॅच जिंकण्यासाठी महालक्ष्मी वॉरियर्स संघाची बॅट इथे हरवली आहे. जर कोणी घेतली असेल तर प्लीज आपण ती बॅट त्यांना द्यायची कारण का त्यांची यानंतर मॅच आहे. महालक्ष्मी वॉरियर्स संघाची बॅट जर कोणाकडे असेल तर प्लीज द्यायची आहे. ओके मिथिल अल्पेशकडे बॅट आहे. टॉस जिंकले ते म्हणजेच रियांश 11 संघाने त्यानंतर बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला. लगेचच महालक्ष्मी वॉरियर्स संघ क्षेत्ररक्षणासाठी यानंतर लगेचच सज्ज व्हायचंय. ही मॅच झाल्यानंतर लगेच आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते सजून घ्यायचंय. धावसंख्या आतापर्यंत 36 धावा त्या फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच जिंकायचे तर 9 धावा इथे बनवायच्या आहेत आपल्याला. ओहोडाची नाव विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न इथे लेग स्लिपला क्षेत्ररक्षकाने चूक केली. तोपर्यंत 2 धावा आल्या धाव फलकावरती. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का परंतु रुपेश इथे मात्र थकलेत. मित्रांनो रुपेशसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. या टाळ्या त्यांच्यासाठी एक नवसंजीवनी देणाऱ्या असतील. जबरदस्त बॅटिंग केली जबरदस्त निश्चितच कौतुक करावं लागेल रुपेश यांचं. गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगार अथर्व आले गोलंदाजीसाठी. अथर्व रेवाळे आपण त्यांना देखील पाहतोय. फिरकीचा जादूगार आहे. जादू तर चालवले कालच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने आज देखील चालवायचे कारण का आपल्याला 12 चेंडूमध्ये 7 धावा इथे डिफेंड करायचे. 12 मध्ये 7 7-12 7-12 उतारा हा निश्चितच प्रत्येक कोकणी माणसाला माहिती आहे. 7-12चा उतारा कोणाचा तरी कोण राहणार आहे. निश्चितच जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आतापर्यंत 38 धावा. 12 चेंडू 7 ची आवश्यकता या मॅच मध्ये. पाच धावांची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर MH08 AP 8822 या गाडीतून इथे ट्रॉफ्या ज्या आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. निश्चितच शुभम गवळी यांची ही गाडी आणि त्या गाडीतून आज ट्रॉफ्या आल्यात आणि निश्चितच जर पाहायला गेलं तर या ट्रॉफ्या बघून आता मात्र जर पाहायला गेलं तर उत्साह वाढणार आहे कारण का या ट्रॉफीसाठी हा रणसंग्राम चाललाय.
या चेंडूवरती सिंगल आली आहे. सिंगलने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या जर टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 45 धावांचा पाठलाग करत असताना 43 बनवले आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी नाम मात्र 2 धावांची आवश्यकता आहे आपल्याला. फक्त 2 धावा बनवायचे या मॅच मध्ये. ओहो, या चेंडूवरती निश्चितच याने सांगितलंय मला 2 नको 4 हवा आहेत. 1 2 का 4 चौकार.